कारण की जेव्हा इलेक्शन लढत होतो तर सगळ्यात मोठा प्रचारक म्हणजे सगळे लहान मुलं जे आहे ते माझे प्रचारक होते आणि त्या सगळ्या लहान मुलांनी सगळ्या घराघरामध्ये प्रचार केला. आणि मला असं वाटते यांना जर मतदानाचा अधिकार असता तर मी 2-3 लाखांना निवडून आलो. आणि या समाजामध्ये प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये नवीन ओळख निर्माण केली आहे. कोणी रांगोळी स्पर्धेमध्ये, कोणी डान्स कॉम्पिटिशन मध्ये, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही इथे जे बसलेले आहे यांनी पीएचडी केलेली आहे. पीएचडी म्हणजे हा मोठा विषय आहे. पीएचडी केलेल्या आधीच्या काळामध्ये प्रत्येक पीएचडी धारकाला एक वेगळा सन्मान होता, मान होता. आणि खूप मोठं पीएचडी म्हणजे IAS सारखी डिग्री आहे. म्हणजे IAS अधिकारी जो निर्माण होतो त्यासारखं हे पीएचडीला मानले जाते. आणि पीएचडी करण्यासाठी खूप रिसर्च करावं लागते, प्रत्येक सब्जेक्टची माहिती घ्यावी लागते, त्याचं थेसिस लिहावं लागते, त्या थेसिसवर सगळी माहिती त्याच्यामध्ये असली पाहिजे. त्याला सिलेक्ट करणारे खूप तज्ञ लोक राहतात. म्हणून इथे जे पीएचडी ज्यांनी केलेली आहे त्यांचं सगळ्यात आधी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे राजकारणामध्ये मी पाऊल टाकलं, मी करो योग रहो निरोगचा नारा घेऊन पुढे गेलो होतो. पण सोबतच स्वामी रामजीजी महाराज यांनी सांगितलं ज्याप्रमाणे देशामध्ये आरोग्याच्या विषयी त्यांनी क्रांती केली आणि प्रत्येक घराघरामध्ये करो योग रहो निरोगचा नारा केला आणि प्रत्येक घराघरामध्ये योगा आणि प्राणायामचे धडे शिकवले, प्रत्येक घरामध्ये ते पोहोचले. त्याचप्रमाणे या समाजामध्ये अत्याचार करणारे भ्रष्ट राजकीय लोक जे आहेत ते भ्रष्टाचाराचा या देशामध्ये रोग फैलवत आहे. या रोगाला नष्ट करण्यासाठी, भ्रष्ट राजनीतीला संपवण्यासाठी या विषयाला घेऊन मी भ्रष्ट राजनीती संपवण्यासाठी या विधानसभेमध्ये पाऊल टाकलेलं आहे. कारण की हा जो रोग लागलेला आहे हा रोग जर नष्ट झाला नाही तर मला असं वाटतं किती योगा प्राणायाम केलं आणि भ्रष्टाचाराचा जर रोग संपला नाही तर हा देश वाचणार नाही, या देशाचा नागरिक वाचणार नाही. आणि जो प्रामाणिक व्यवस्थावाला जो माणूस आहे तो या देशामध्ये चांगल्या प्रकारे जगू शकणार नाही. त्या उद्देशाने मी या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलेलं आहे. मी आमदार नव्हतो तरी मी काम करत होतो, प्रामाणिकपणे करत होतो. कारण की मी पण माझं जे काही निर्माण केलेलं आहे शून्यातून निर्माण केलेलं आहे आणि शून्यातून निर्माण करून मी आज इथपर्यंत पोहोचलेला आहे. आज 288 जे आमदार आहे त्या सगळ्या आमदारांपेक्षा सगळ्यात कमी वयाचा मी आमदार आहे. सगळ्यात कमी विधानसभेमध्ये सगळ्यात कमी वयाचा आमदार आहे. आणि माझा हाच प्रयत्न राहील की प्रत्येक शेवटच्या घटकाला न्याय द्यायला पाहिजे, युवकांना न्याय द्यायला पाहिजे, मातृशक्तीला न्याय द्यायला पाहिजे. आणि या न्यायाच्या उद्देशाने मी त्या विधानसभेमध्ये पाऊल टाकलेलं आहे. जेव्हा मी त्या विधानसभेमध्ये पाऊल टाकलं, जेव्हा माझी पहिली शपथविधी होती, त्या शपथविधी ज्या प्रकारचा गोंधळ झाला आणि त्या गोंधळामध्ये कुठेतरी असं वाटत होतं. कारण की विधानसभेमध्ये जेव्हा मी गेलो तर मी विचार केला, 2-3 मंदिरामध्ये गेलो, दर्शन घेतलं, स्वामी रामजीजी महाराजांशी बोललो की आज विधानसभेमध्ये मी चाललो आहे, शपथ घेत आहे, तुमचा पण आशीर्वाद पाहिजे. मंदिरामध्ये गेलो आणि जेव्हा त्या विधानसभेमध्ये मी पोहोचलो तर ज्या प्रकारचा गोंधळ झाला. कारण की जे विधानसभा माझ्या दृष्टिकोनाने मी त्याला न्यायाचं मंदिर समजतो. ज्या विधानसभेमध्ये न्याय मिळते त्या विधानसभेमध्ये जे लोक आज उपाशी झोपत आहे, ज्या लोकांना कपडे घालायला नाहीये, बेरोजगार लोक आहे, या लोकांचे प्रश्न न ठेवता एका भाषेवर ज्या प्रकारचा वाद झालाय. मी विधान परिषद अध्यक्षांना म्हटलं तिथे की बाबा ज्या भावनेने आम्ही इथे प्रवेश केलेला आहे त्या भावनामध्ये ते दुखवलेले आहे. कारण की विकासाच्या मुद्द्यावर इथे प्रश्न झाले पाहिजे, विकासाच्या मुद्द्यावर इथे आवाज उचलला पाहिजे. आणि प्रत्येक बेरोजगार लोकांना, प्रत्येक गरीब लोकांना ज्यांना ज्यांना न्यायाची अपेक्षा आहे त्याचा न्याय या विधानभवनातून मिळाला पाहिजे. या अपेक्षामध्ये मी विधानभवनामध्ये आलेलो आहे, आमदार झालेलो आहे. हे मी त्यांना प्रश्न केला होता त्या दिवशी. आणि हाच प्रश्न घेऊन मी या आमदारकीच्या पदावर पोहोचलेला आहे. म्हणून जेव्हा जेव्हा या समाजाला माझी गरज पडेल, जेव्हा जेव्हा माझ्याकडनं ज्या ज्या अपेक्षा राहील, मी प्रदीपला सांगितलं की मी आमदार बनलेल्या मतदारसंघात आहे, मला हे माहित नाही की या मतदारसंघाचा फंड त्या मतदारसंघामध्ये वापरता येईल का. मी तर म्हटलं त्यांना आपल्याला फंड द्यायचा आहे. तर प्रदीप म्हणे या मतदारसंघातून त्या मतदारसंघामध्ये क्वचित काही प्रॉब्लेम येऊ शकतो, पण अपक्ष आमदार आपले शिरीष चौधरी निवडून आलेले आहेत, मी पण अपक्ष आहे. आणि आम्ही दोघं मिळून राज्यसभेचे जे खासदार राहतात त्या खासदाराचा फंड आम्ही आणू शकतो. आणि शिरीष चौधरी आणि मी मिळून आम्ही दोघे पत्र
मी तुम्हाला उद्या एक पत्र देतो. श्री चौधरी माझे चांगले मित्र आहेत, त्यांचे एक पत्र घेऊ आणि राज्यसभेच्या खासदाराकडनं एक 10 लाखाचा निधी या कामामध्ये कसा मिळेल यासाठी मी सक्षमपणे प्रयत्न करेन. आणि ज्या ज्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे प्रामाणिकतेने तो प्रयत्न माझा यशस्वी झालेला आहे. म्हणून तुम्ही हा प्रयत्न नाही हे शब्दच पकडून चालला की या भवनासाठी आम्ही मदत आणि करेल प्रामाणिकतेने. आणि त्याचप्रमाणे या आमदार बनण्याच्या आधी पण मी काही समाजांना, नारायण राणे महसूल मंत्री होते तर मी 99 वर्षाच्या लीजवर त्यांना जागा दिलेल्या काही समाजांना. कारण की त्या समाजासाठी जर जागा घेतली तर जागेमध्ये फंड जमा करावा लागते आणि बांधकामासाठी वेगळा फंड जमा करावा लागते. त्यामुळे काही समाजांना मी जागा दिलेली आहे. जर आपली संस्था रजिस्टर्ड आहे आणि आपल्याला जर गव्हर्नमेंटची जागा जर 99 वर्षाच्या लीजवर या समाजासाठी लागत असेल तर आज महसूल मंत्री नारायण राणेच आहे. आणि त्याचा प्रस्ताव तुम्ही कलेक्टरला सांगतो. तुम्हाला जर कुठे जागा आवडत असेल गव्हर्नमेंटची एक प्रस्ताव तयार करा. आणखी या समाजाला आपण एक जागा चांगली मिळवून देऊ शकतो लीज पट्ट्यावर 99 वर्षाच्या, जेणेकरून तुम्हाला बांधकामासाठी फक्त पैसे लागणार, जागेसाठी जास्त पैसे लागणार नाही. हा पण एक प्रस्ताव तुमच्या समोर आहे. कदाचित असं होऊ शकते तुम्हाला जर, आणि जास्त नाही 2-3 महिन्याची प्रोसेस आहे. 2-3 महिन्याच्या प्रोसेस मध्ये जेव्हा मी आमदार होतो तेव्हा मी जागा घेतली. आता आमदार झालो होतो फटाफट फाईल फिरेल, कुठे अडणार नाही आणि ही जागा मिळवण्यासाठी मी चांगल्या प्रकारे तुम्हाला एक साथ देऊ शकतो. त्याचप्रमाणे काही या समाजामध्ये काही पण प्रश्न असतील, कुठे मी आमदार म्हणून सोडू शकतो, कुठे या समाजाचा सदस्य म्हणून सोडू शकतो, तर मला केव्हाही तुम्ही आवाज द्या. मी प्रामाणिकपणे चांगल्या बोलण्याने कधी या कार्यासाठी राहील. ज्या प्रकारचं मी इलेक्शन लढलो, ज्या प्रकारचे इलेक्शन मध्ये प्रत्येक संकट पाहिले मी आणि या संकटातून मी आमदार झालो, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा मातृशक्तीचा आहे. मातृशक्तीने मला खूप प्रेम दिलं, खूप आशीर्वाद दिला आणि सगळ्या मातृशक्तीने एक प्रामाणिकतेने मला विजय केलेला आहे. म्हणून तुम्हाला कोणाला जर पुरुष मंडळीला जर काम सांगायचं तर मातृशक्तीला सांगा, लवकर काम होऊन जाईल. मातृशक्तीला जर काम सांगितलं लवकर होईल आणि पितृशक्तीचंही होईल. पण मातृशक्तीचा सिंहाचा वाटा आहे प्रामाणिकतेने सांगतो. लहान मुलांचा सिंहाचा वाटा आहे. आणि ज्या गांधीगिरीने मी इलेक्शन लढलो आणि ज्या गांधीगिरी सारखं या इलेक्शन मध्ये मी प्रामाणिकतेची भूमिका वाजवली, ही गांधीगिरी मला निवडण्यासाठी यशस्वी ठरलेली आहे. आणि जे कार्य मी 4-4.5 वर्षापासून करत आलेलं आहे, कारण की मी शून्यातून माझं निर्माण केलेलं, ज्या गरिबीतून मी लहानाचा मोठा झालो, मी प्रत्येक कोणत्याही समाजाचा जो माणूस माझ्याकडे येत होता, युवक माझ्याकडे येत होता, मी त्याला कधी कुठल्या मतदारसंघाचा प्रश्न विचारत होतो, कुठे राहतो हे विचारत होतो आणि काय समस्या आहे, आणि प्रामाणिकतेने त्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मी प्रामाणिकतेने करत होतो. कारण की प्रत्येक माणसाचा पैसा आहे, प्रत्येक माणसाजवळ संपत्ती आहे, पण त्या संपत्तीचा वापर जर प्रामाणिकतेनं या जीवनातल्या समस्यामध्ये जर टाकू शकलो आणि त्या समस्याचं निराकरण करू शकलो तर त्या पैशाचा उपयोग आहे. कारण की प्रत्येक जण म्हणतो की रवी राणाला खूप पैसा आहे. रवी राणाची जर मागची हिस्ट्री जर पाहिली तर मला असं वाटते इथे जे बसलेले आहेत त्यांनी पाहिलेली आहे, खूप जास्त वेळ लागलेली आहे. खूप कमी वेळामध्ये चांगल्या विचारांनी, प्रामाणिकतेने, पॉझिटिव्ह विचार घेऊन मी ज्याप्रमाणे पाऊल टाकले आणि निगेटिव्ह विचाराला मागे टाकलं, त्या पॉझिटिव्ह विचाराला मला यश मिळालेलं आहे आणि त्या यशाची पावती म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे. आणि जे प्रामाणिकतेने 4 वर्षापर्यंत मी कार्य केलं, सगळ्यांना मदत केली, त्या जे कार्य मी करत आलेलं आहे त्या कार्याला कुठेतरी जाणीव ठेवली आणि या जनतेने ती जाणीव ठेवून मला या विधानसभेमध्ये पोहोचवण्यासाठी एक पावती दिलेली आहे. म्हणून प्रत्येक आमदाराला मी हे सांगतो, प्रत्येक लोकप्रतिनिधीला हे सांगतो, आमदार म्हणजे काय, आमदाराचं कर्तव्य काय असते, अशा प्रकारचा आमदार घडणं खूप आवश्यक आहे. आणि आमदाराचं कर्तव्य काय असते, आमदार म्हणजे काय, हे मी या मतदारसंघामध्ये, या महाराष्ट्रामध्ये मी दाखवून देणार आहे की आमदार म्हणजे असं असायला पाहिजे, आमदाराचं कर्तव्य काय असते आणि ज्या भावनेने जनता निवडून देते त्या भावनेनी त्या जनतेची अपेक्षा कशी पूर्ण करायला पाहिजे ही आमदाराच्या रूपामध्ये मी करून दाखवणार. कारण की आमदार म्हणजे माझं कधी स्वप्न नव्हतं की मी आमदार झाला खूप मोठा होईल. कारण की ज्या पद्धतीने मी आमदार नव्हतो त्यावेळेस माझे जे कार्य चालू होते त्या पद्धतीने प्रत्येक जनतेने मला मान सन्मान दिलेला आहे, प्रत्येक जनतेने मला आपुलकीच्या भावनेने पाहिलेला आहे आणि त्याच पद्धतीने मी आजही आमदार म्हणून मला समजत नाही की मी आमदार झालेला आहे.
मी असं समजतो की तुमच्या परिवाराचा एक सदस्य आहे आणि आमदार तर तुम्हीच बनवलेला आहे. या सदस्याचं जे कर्तव्य आहे ते कसं पूर्ण करायचं हे मला प्रामाणिकपणे करायचं आहे. कारण की आपल्यासमोर प्रत्येक महानगरपालिकेने कित्येक नगरसेवक राहतात, पण प्रदीप बालक जे आहे ते अतिशय चांगले नगरसेवक आहे, सक्षम नगरसेवक आहे. मी त्यांना आधी सांगितलं होतं की तुम्ही कुठल्या पक्षातही नसते, अपक्षही निवडून आले असते, अपक्षही लोकांनी निवडून दिलं असतं. कारण की तुमचं काम बोलते, तुमचं कर्तव्य जे आहे ते कामाच्या रूपामध्ये जनतेला दिसते आणि त्या उद्देशाने तुम्ही निवडून येत आहे. तुम्हाला कुठेही पक्षाची गरज नाही आहे आणि ते पुढच्या भविष्यामध्ये जनतेचे नगरसेवक म्हणून उभे राहावं हे मी त्यांना विनंती करतो. पक्षात न राहा. आणि आज सगळ्यांनी इथे बोलवलं, इतका मान सन्मान दिला, इतकं प्रेम दिलं हे मी कधी विसरू शकणार नाही. आणि कधी तुम्ही कुठल्याही कारणामध्ये मला आठवण द्या. आमच्या ज्योतिताई छोटेवार ज्यांनी एका बहिणीसारखं मला साथ दिली, माझ्या पाठीशी उभ्या होत्या आणि प्रत्येक महिलांना जागृत करण्यासाठी चांगले भाषण दिले. त्यांनी चांगले त्यांची जी ओळख आहे ती माझ्या पाठीशी उभं राहून त्यांनी दाखवलेली आहे आणि त्यांनी सगळ्यांना समजून सांगितलेलं आहे की कशा प्रकारचं राजकारण व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक क्षणोक्षणी कुठल्या रात्रीचा दिवस करून ज्योतिताईंनी माझ्यासाठी खूप मदत केलेली आहे, खूप मेहनत केलेली आहे. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आभारापेक्षा ती माझी बहीण आहे, तिचं कर्तव्य होतं ते केलेलं आहे. आभार म्हणत नाही. स्वाभिमानाच्या लढाईमध्ये सगळ्यांनी साथ दिला म्हणून सगळ्या जनतेचा मी आभार मानतो. आणि कधी कुठल्याही कार्यामध्ये मला केव्हाही आवाज द्या, मी तुमच्या सोबत आहे. तसेच श्री चौधरी या समाजामध्ये एक आदर्श आहे. त्यांनी अपक्षमध्ये एक चांगली ओळख निर्माण केली आणि अपक्ष ते निवडून आले. कारण की अपक्ष आमदाराचं अपक्ष कुठल्याही कार्यामध्ये एक वेगळी छाप असते. कारण की आम्ही जेव्हा विधानसभेमध्ये किंवा कुठे आता कुठल्या सीएम कडे कोणाकडे गेलो ते वेगळं मान सन्मान आहे. कारण की ते रागीमध्ये उभं राहावं लागत नाही. त्याच्या काँग्रेसचा अलग आहे, रागीमध्ये उभं राहा, शिवसेनेचा अलग आहे, रागीमध्ये उभं राहा, बीजेपीचा अलग उभं राहा. या पद्धतीच्या रागीमध्ये मला कधी जीवनात उभं राहत नाही आणि मी कधी कुठल्या पक्षामध्ये जोडणार नाही आहे, कुठल्या पक्षाची कधी तिकीटही मागणार नाही. तर मी जनतेचा उमेदवार आहे, जनतेसाठीच काम करणार आहे. विकासाच्या हाती शिवसेना बीजेपीची सत्ता आली तर त्यांच्यासोबत राहील, विकासासाठी काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली तर त्यांच्यासोबत राहील. कारण की जनतेचा विकास करणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून सत्तेसोबत राहणं माझं कर्तव्य आहे. म्हणून मी सत्तेसोबत जुळलेलं आहे आणि सत्तेसोबत जुळूनच काम करणार आहे हे मी ठरवलेलं आहे. त्याचप्रमाणे शहीदांची समस्या होती, जे शहीद परिवार माझ्या प्रचारामध्ये आले, महाराष्ट्रामध्ये कित्येक दिग्गज लोकांनी त्यांना बोलवलं पण ते कुठेही गेले नाही. पण आमदार नसतानाही मी त्या परिवाराशी जुळलो होतो. कारण की पतंजली योग पीठामध्ये मी एका परिवारासारखं जुळलोय आणि केंद्राच्या बॉडीमध्ये मी त्या पतंजलीमध्ये जुळलेलो आहे आणि महाराष्ट्राचा प्रमुख आहे मी पतंजली योग पीठाचा, भारत स्वाभिमानाचा. आणि त्या वतीने मी शहीद परिवारांना आमदार बनण्याच्या आधीच आम्ही पतंजली योगपीठाच्या माध्यमातून 5-5 लाख रुपये या परिवाराला दिलेले आहे. आणि या परिवारासाठी मी आमदार बनण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या समस्यासाठी गेलो होतो. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रयत्नानुसार आम्हाला त्या समस्या पूर्ण केल्या, पण काही समस्या अधुऱ्या होत्या आणि त्या या 26-18 पर्यंत अधुऱ्या होत्या. याची मला खूप चिंता होती. आणि ज्या महिलांमध्ये ज्यांनी आपल्या देशासाठी आपल्या पतीचं बलिदान दिलं आणि या वीर शहीदांच्या समस्यासाठी यांच्या परिवारासाठी आजपर्यंत प्रशासन कुठेतरी झोपलेलं आहे, हे राजकीय लोक कुठेतरी झोपलेले आहे, याची खंत होती. म्हणून मी माननीय सोनिया गांधी यांची वेळ घेतली आणि संपूर्ण परिवाराला घेऊन सोनिया गांधीच्या दरबारामध्ये 10 जनपद जे आहे, जे न्यायाचं मंदिर मानले जाते काँग्रेसमध्ये, या जनपदमध्ये गेलो आणि सोनिया गांधींनी एकच सांगितलं की ज्या प्रसंगामधून हा परिवार जात आहे, ज्या प्रसंगामध्ये हा परिवार शहीद झालेला आहे, त्या प्रसंगामधून मी गेलेली आहे. मला या परिवाराचं दुःख माहित आहे. आणि इतक्या तातडीने त्यांनी निर्णय घेतला, इतक्या तातडीने त्यांनी चिदंबरम जे होम मिनिस्टर त्यांना फोन केला, पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांना फोन केला, मुख्यमंत्र्यांना